सिद्धं शुद्धं पणमिया जिनेन्द्रवर्णे चन्द्रमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवणं मोक्षम्। जबड़ सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। परम पूज्य चार्टर चक्रवर्ती शांति सागर जी महाराज की जय। प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रम जी महाराज की जय। परम पूज्य आचार्य सुंदर सागर जी महाराज की जय। परम पूज्य मोदीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुरेश सागर जी महाराज की जय। आदिका संघ की जय। मार्गळा देखा मालिका त्यामध्ये गती करून आपली चालते। मार्गळ्याचे श्लोक आणि कोणी पाठ केले नवीन त्यांनी म्हणून टाकले। पहिला असेल तुमचं ते पाठ असते ते नाही तर नवीन कोण केलं ते म्हणून टाकायचं। चौदा मार्गांची नाव प्रियंका योग वेद कषाय ज्ञान संज्ञी दर्शन लेशा भूय सम्यक। ज्ञान संयम दर्शन रेषा भव्यत्व सम्यक्त्व संज्ञानी आणि 8 सांतर मार्ग नाही। त्याला आपण जयरावला वाचतो नाही त्याला त्या अंतर मार्गण्याचं सिद्धांत येतो नानाजीवाच्या पेक्षा ज्याला अंतर्भुक्त करायचं त्याचे 8 सांतर मार्ग येतात त्याचे येतात जास्त। ह्या सांतर मार्गाला लक्षात येतात आणि किती अंतर आहे ते लक्षात ठेवलं ते तिथं सांगितलेलं असतं त्याचं जे अंतर सांगितलं तेच येते तिथे। तीन गतीचं आपण स्वरूप पाहिलं होतं नरक गती विशेष म्हणतात। तिऱ्यांच्या गती जे महत्त्वाच्या कार्याची कुटिलता असते जे ज्यांची आकाराची संज्ञा सुव्यक्त असते आणि जे निकृष्ट अज्ञानी आहेत जे अत्यंत पास करून आहेत त्यांना तिऱ्यांचे भेद किती केले? कोणते केले? सामान्य तिऱ्यांचे पंचेंद्रिय तिऱ्यांचे पंचेंद्रिय पर्याप्त तिऱ्यांचे योनिनी तिऱ्यांचे आणि अपर्याप्त तिऱ्यांचे। पंचेंद्रिय पर्याप्त तिऱ्यांच्यामध्ये कोणते कोणतेचे येणार? संज्ञी असंज्ञी वर्ण कोणते वेद येणार? पुरुष वेदी आणि नपुंसक वेदी आणि योनिमत तिऱ्यांचे म्हणजे स्त्री वेदी संज्ञा असंज्ञा सगळे स्त्री वेदी सगळे येणार दोन्ही म्हटले। मनुष्य कशास म्हणतात? मनुष्याचं व्याख्या करताना 4 अर्थ सांगितले सांगा। बरोबर आहे सांगा। आणि काय सांगितलं होतं? दुसरं काय सांगितलं होतं?
जे मनाने निर्गुण असतात. एकेकडे सांगितलं मी सांगितलं हां सांगितलं बाबी सांगितलं हे योग पदे जाणतात जे मनाने निपुण असतात फुलगडापासून उत्पन्न झाले मनापासून आणि दृढ उपयोगवाले असतात. हां दृढ उपयोगवाले असतात आणि निपुण कलामध्ये निपुण असतात त्यांना मनुष्य म्हणतात. मनुष्यांचे किती भेद केले सांग. अपर्याप्त मनुष्य. अपर्याप्त मनुष्यामध्ये कोणते घ्यायचे अपर्याप्त मनुष्य घ्यायचे. आता पुढं देवगतीचं व्याख्या सांगतात. देवगतीचं 151 नंबरची गाणं आहे. दिववंदी जदो नित्यं गुणेहि अट्ठेहि दिव्यभावेहि भासन्त दिव्यकाया. दिव्य म्हणायचं नाही दिव्य. प्राकृतमध्ये जे संयुक्त व्यंजन असते ते समान असतात त्याच्यामध्ये असं विसदृश असत नाही. भासंत दिव्यकाया सम्मा देवन्या देवा दिववन्ति जदो नित्यं गुणेहि अट्ठेहि दिव्यभावेहि भासन्त दिव्यकाया सम्मा देवन्या देवा. देव अशी संज्ञा काढलेली आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये का म्हणून मनुष्यामध्ये मन धातू आहे. नारदमध्ये सांगितलं तिथं नराण काय ते असं घेतलं किंवा न रथा त्यामध्ये रथ होत नाही म्हणून त्यांना नारद असं म्हटलं. तिर्यांच्या मध्ये ते तिर्या म्हणजे कुटील भावाला प्राप्त होतात तिर्यंती असं घेतलं. आणि तर दिव धातू म्हणजे क्रीडा करणे. दिव्य दिव्य म्हणजे क्रीडा करण्यात होतोय चतुर्थगणातले धातू आहे. तर जे काय करतात दिववंती म्हणजे क्रीडा करतात. कसं नित्य म्हणजे नित्य सदैव. गुणेहि अट्ठेहि दिव्य भावेहि 8 गुणांच्या द्वारे 8 प्रकारचे गुण आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे शरीरधारे जे असतात त्यांच्यामध्ये देवांच्या मध्ये अनिमा महिमा गरिमा गरिमा प्राप्ती प्राप्ताम्य वशित्व वैशित्व असे 8 गुण आहेत ते. म्हणजे लहान शरीर करू शकतात मोठं शरीर करू शकतात हलकं करू शकतात एकदम जड करू शकतात पाहिजे तसं रूप धारण करू शकतात. प्राप्ताम्य ईशत्व म्हणजे प्रभुत्व आपले स्वामित्व वगैरे लाभू शकतात. अशा ह्या 8 दिव्य गुणांच्या द्वारे दिव्य भावांच्या द्वारे दिव्य भावाने युक्त अशा ह्या 8 गुणांच्या द्वारे सदैव काय करतात क्रीडा करतात. जे कुठं पाहिजे तिथं विहार करतात. आता तुम्ही जर मध्य लोकांचं जर वर्णन वाचला तिलक पंडितीमध्ये कितीतरी स्थानात तिथं सांगितलं तिथं देवांचं स्थान आहे क्रीडास्थान आहे महाल आहे. तिथे आता ते पंचमेरूवर सगळं त्यांचंच राज्य आहे. सगळीकडे नवन समुद्राच्या त्या वेदीच्या वरच्या भागामध्ये सगळीकडे वर्णन करताना तिथं त्या देवांचे काय आहेत सगळे स्थान आहेत. सौदर्येंद्राच्या असणारे स्थान त्यांचे सामानिक देवांची त्यांच्या वगैरे असे सगळीकडे त्याचे मोठे मोठे महाल आहेत सगळे तिथे. तर सगळीकडे जाऊन क्रीडा करतात कुठं पाहिजे तिथं त्यांना मनात येत तिथं. आणि जायला यायला काही त्यांना वेळ लागत नाही. अंतर्मुहूर्तामध्ये ते विक्रियेच्याद्वारे येऊ शकतात तिथं. तर म्हणून अशा 8 गुणांच्या द्वारे 8 दिव्य भावानं सहित अशा 8 गुणांच्या द्वारे सदैव क्रीडा करतात. आणि भासंत दिव्य काया ज्यांची शरीर जे आहे ते कसं आहे प्रकाशमान दिव्य शरीरवाले आहेत. ते त्यांच्या शरीरामध्ये धातू सप्तधातू सहित नाही. आपल्यासारखं रक्त मांस वगैरे नाही. मग मल पण नाही त्यांच्या शरीरामध्ये. सगळ्यांना रहित असे ते आहेत धातू आणि मलाला रहित
आणि अत्यंत प्रकाशमान मनोहर असं शरीर ज्यांचं आहे, असे ते दिव्य शरीरवाले आहे. म्हणून ते भगवंतांची स्तुती करताना म्हटलं ना भगवंतांना की आपलं परम अवतारिक शरीर आहे म्हणून आम्ही तुम्हाला महान मानत नाही. कारण का जर शरीर परम अवतारिक आहे म्हणून जर तुम्हाला मी महान मानायला लागलो तर स्वर्गातले देव सुद्धा त्यांचं शरीर सुद्धा सप्तधातू रहित आहे, मनरहित आहे, दिव्य आहे. त्यांना पण आम्हाला महान मानावं लागेल. म्हणून त्यामुळे आम्ही तुम्हाला महान समजत नाही. नंतर देवांचं शरीर प्रकाशमान आणि सप्तधातूमधील असतं असे आहे म्हणून त्यांना काय म्हणतात, तम्मा देवन्या देवा, म्हणून त्यांना देव असं म्हटलेलं आहे. ती शब्द लक्षात ठेवा. मन धातूपासून काय झालं, मनुष्य. आणि जीव धातूपासून देव शब्द. देव हा चतुर्थ गणातला आहे, मन पण चौथ्या गणातला आहे. चतुर्थ गणातलं पण आहे, आठव्या गणातलं पण आहे. चौथा दिव्यती, दिव दिव्यती, शिव शिव्यती असं. तर अशा प्रकारे देव आणि देवांचे आपण फेर ह्याच्यामध्ये बघितलेले आहे. त्याच्यामध्ये शतपसूत्रामध्ये 4 प्रकारचे देव आहेत. आता त्यातले भवनवासी, व्यंतर आणि ज्योतिष ते ह्या मध्य लोकामध्ये आणि अधोलोकाच्या पहिली जी पृथ्वी आहे त्याच्या खर भाग आणि पंख भागामध्ये आहे. त्यामध्ये खाली ते वरच्या स्वर्गामध्ये नसतात, तिथंच मध्य लोकामध्ये त्यांची व्यंतर तर सगळे असंख्यात द्वीप समुद्र त्यांचं राज्य आहे सगळं मध्य लोकांमध्ये. कारण 2.5 द्वीपाच्या बाहेर मनुष्य नाहीतच आणि काही द्वीपामध्ये ते सगळे मध्य जगने भूमी आहे तिथं ते त्यांचे असतात. आणि ह्या देवांचे नगरचे नगर आहेत व्यंतरांचे सगळे. आणि ते सुद्धा सांगितले मग असे कुलाचल पर्वत, नंतर महासमुद्र आदिकांच्या मध्ये सुद्धा त्यांचे स्थान आहे. सगळ्या आकाशामध्ये असे नगर सांगितलेले त्यांचे त्या अंतराळावरच. तर त्याला काही कुठं पण राहू शकते ना, ते काय नगर मार्गी त्याचं बांधलेलं नसते तेव्हा किती किती त्यांचे नगर आहे ते सांगितले सगळे आकाशामध्येच. तर भुवनवासी भुवनामध्ये राहतात. जे व्यंतर आहेत ते सगळे आपल्या अनेक प्रकारच्या देशामध्ये निवास करतात. कुठे त्यांच्या झाडावर सुद्धा निवास असतो किंवा परंतु ते असे ह्या झाडांमध्ये पण राहतात. जे शून्य झाड वगैरे आहे तिथं पण राहू शकतात. परंतु त्यांचं जे पंख भाग खर भाग आणि पंख भागामध्ये आहेत आणि इथं सगळ्या असंख्य द्वीप आणि समुद्रामध्ये पण त्यांचे आहेत. समुद्रावर असतात ना, आवरच डबल समुद्राच्या वरती ते सांगितले की ते सगळे देवाचे. नंतर ज्योतिष देव सगळे आपल्याला माहिती आहे. त्यांचे विमान असतात. सूर्य 790 योजनावर 110 योजनामध्ये त्यांचे सगळे स्वर्गामध्ये आहेत. सौदर्मादी स्वर्ग त्यांचे आहे. तर विमानामध्ये राहतात. तर त्यांना म्हटलेलं आहे की विशेष रूपानं आपल्यामध्ये राहणाऱ्या जीवाला पुण्यात्मा असं मानतात. त्याला विमान आहे ना, विशेष रूपाने त्याला पुण्यात्मा असं मानतात म्हणून त्याला विमान म्हणतात. ते विमानामध्ये जे राहतात ते वैमानिक देव आहे. आपल्यामध्ये राहणाऱ्या जीवाला पुण्यात्मा मानतात. म्हणजे ते तिथे ज्या विमानामध्ये राहतात ना त्या जीवांना पुण्यात्मा मानतात. म्हणून त्यांना विमान म्हणतात. त्या पुण्यात्मा जीवांच्यामुळे त्याला विमान हे नाव आलं त्याच्या स्थानाला. आणि त्या विमानामध्ये जे राहतात ते वैमानिक देव. विमानपासून वैमानिक असं म्हणतात पुढं. आणि नाव घेताना कसं सांगायचं, भवनवासी, व्यंतरवासी म्हणायचं नाही. व्यंतर म्हणायचं नसतं. ज्योतिष्क आणि भवनवासी. आता व्यंतरवासी लोक म्हणतात सगळं. व्यंतरवासी म्हणजे ते व्यंतर कुठलं स्थान नाही तिथं राहणारे. भुवन कसं स्थान आहे तर त्या भवनामध्ये राहणारे ते भवनवासी.
निरंतर म्हणजे सगळीकडं तिरक रूपानं राहतात त्यांना म्हणायचं झालं. हा जातात ते त्यांचे भवन पण असतात तिथं. आता पुढं मेरूवर तर खूप छान वर्णन केलं त्यांचं भवनांचं. आता पुढं 4 गती सांगितल्या, परंतु ह्या 4च जीवाच्या अवस्था आहेत अशा नाही, तर ह्या 4 अवस्थेला सोडून पण जीव आहे. ती गती कोणती आहे तर सिद्ध गती आहे. तर त्या सिद्ध गतीचं पण वर्णन करतात. प्रत्येक मार्गणीमध्ये शेवटी त्या मार्गणीला रहित जीवांचं स्वरूप पण येणार. इंद्रिय मार्गणा घेतली की अतिंद्रिय जीवांचं स्वरूप, काय मार्गणा घेतली की अकाय जीवांचं स्वरूप, असं प्रत्येक वेद घेतले की वेदरहित अवगत वेद जीवांचं स्वरूप. म्हणजे हे सगळे संसारी जीवांच्या अपेक्षेनं ह्या अवस्थेत मार्गणाच्या आहेत आणि या मार्गणीला रहित पण जीव आहे ते सांगण्यासाठी, त्यांचं अस्तित्व सांगण्यासाठी शेवटी त्यांचं वर्णन करतात. आणि यातूनच आपण काय करणार, हे कर्णयुगातलं सार आहे समजायचं, नवनीत आहे. म्हणजे त्यांना जाणण्यासाठीच खरं वास्तविक जाण्याचं आपल्याला ही अवस्था आपल्याला प्राप्त करायची. आता 4 गती तर आपण सगळ्या बघतोच इथं, परंतु 4 गतीमध्ये सतत हा जीव फिरत आहे. मग आपल्याला लक्षात आलं की हा अशी पण सिद्ध गती आहे, तर आपण पण सिद्ध गतीला प्राप्त करू शकतो. मग त्या सिद्धांचं स्वरूप जाणून आपले शुद्ध आत्म्याला जाणले की हा कर्णयोग सुद्धा आपल्या सम्यक दर्शनाच्या प्राप्तीला कारण होतो. सांगितलेलं आहे बीज सम्यक्त्व कर्णयोगाच्या द्वारे सम्यक्त्व होतं. आता पुढे 152 नंबर गात आहे. जाई जरा मरण भया, संजोग विजोग दुःख सन्नाओ, रोगादिगाय जिससे न संति साहोदि सिद्ध गई, जाई जरा मरण भया, संजोग विजोग दुःख सन्नाओ, रोगादिगाय जिससे न संति साहोदि सिद्ध गई. ती सिद्ध गती आहे कोणती की जिससे म्हणजे त्या गतीमध्ये जाई म्हणजे जाती म्हणजे जन्म उत्पत्ती जन्म, जरा म्हणजे म्हातारपण, मरण भय कोणत्याही प्रकारची भीती, संयोग अनिष्टाचा संयोग किंवा वियोग म्हणजे इष्टाचा वियोग, दुःख सन्नावो दुःख आणि किंवा संज्ञा ज्या आहार भय मैथून परिप्रजा संज्ञा, आणि रोगाधिका रोग अधिक न संती नाहीत. ती सिद्ध गती आहे. यातलं काय काय पाहिजे आपल्याला, म्हातारपण पाहिजे, मरण भीती नको, इष्टाचा वियोग अनिष्टाचा संयोग काही नको, परंतु मोक्षात जायला कोण तयार आहे. हे सगळं आम्हाला नको आहे, हे कुठं नाही मोक्षामध्ये नाही. मग आम्ही तयार होतो का मोक्षाला जायला. कोणतं म्हटलं चला मोक्षाला घेऊन जातो तुम्हाला, तुम्ही तयार आहे का नाही. हो आमचं अजून काम राहिलंय. काय काय काम राहिलं सांगा. राहिलं नाही मग का बाहेर पडत नाही. काय राहिलं नाही तर आम्ही तिथे चिकून बसायचं. आपल्याला चांगला मार्ग दिसायला लागलाय समोर मोक्ष मार्ग, आणि पुन्हा त्या जंगलामध्ये घुसायचं, त्या समुद्रामध्येच डोबायचं. भय हा कशाने आहे ना, नो कशाने त्यापेक्षा सांगितलं. भय त्या भय नो कशाच्या उदरणे नसते, भय संज्ञा उत्पन्न होते. ते कारण आहे भय सह नो कशा आणि ते कार्य आहे संज्ञा. तर हे सगळ्या ज्या आपल्याला नकोचे दुःखाला कारण आहे ते सगळं मोक्षामध्ये काही नाही. पूर्ण ऐशाराम
काही काम करायचं नाही, खायचं नाही, काही करायचं नाही, काही तुम्हाला कष्ट नाही आहे. मग असं सिद्ध गतीचं तिकीट काढायला कोण कोण तयार आहे? जगून एकदा गेल्या ऑफिसमध्ये आणि म्हटलं विदेश क्षेत्रात कोण कोण येणार आहे त्याची लिस्ट द्या. त्यांना थोडंसं असं व्हायचं ना विस्मरण. तर विदेश क्षेत्रात मला सगळ्यांची लिस्ट घेऊन आपण सांगितलं हे सगळे विदेश क्षेत्रात आणि 5,000 तिकीट आहे. तसेच राहिले सिद्ध गतीची गाडी तयार आहे, त्यामध्ये यायला कोण कोण तयार आहे? नाही आपण अजून तयार. अजून आम्हाला असं वाटतं की हे सर्व काम व्हायचंय पूर्ण आपल्याला, परंतु संसारामध्ये थोडेही सुख नाही. सिद्ध मध्ये गेल्यानंतरच आपण निवांत होणार. निश्चिंत सुख आपल्याला सिद्ध गतीमध्ये भोगायला मिळणार आणि ते सुख आपल्याला इथं आपण आत्मस्वरूपामध्ये राहिला असताना त्याची प्रतीती येते आपल्याला की आपल्या आत्मस्वरूपामध्ये राहिल्यानंतर कशी अपूर्व शांती आहे. मग हीच अवस्था तिथं आहे सिद्ध गतीमध्ये. ते सतत आपल्या आत्मस्वरूपामध्ये लीन आहे. मग त्यांना काहीही कष्ट नाही. तर आपल्याला सुख पाहिजे तर हीच अवस्था आपल्याला उपादेय आहे, ग्रहण करण्यायोग्य आहे आणि कोणती अवस्था प्राप्त करण्यायोग्य नाही. म्हणून सिद्ध गतीचं खरोखर आपण आपला लक्ष बनवायचं. तिथं मला जायचं आहे आणि तिथं जायचं म्हटलं की तयारी आपली चालू राहणार. शिखरजीला जायचं म्हटलं की सगळे तयारी. पहिलं तिकीट काढण्यापासून, तिकीट काढलं की मग सामान बांधणार. तसं सम्यक दर्शन प्राप्त करणं म्हणजे मोक्षाचं तिकीट आहे. तिकीट काढलं, आता पुढची तयारी करा. बांधून घ्या सगळी शिदोरी, रत्नत्राची शिदोरी बांधून घ्या, तर तिथं मोक्षाला पोहोचू शकणार, नाहीतर पोहोचणार नाही. समाधी साधना हे सगळं सिद्ध गतीचं कारण आहे. तर जाती जन्म सगळ्यांना आवडतोय, परंतु जन्म एकदा मिळत नाही कधी. त्याच्याबरोबर मृत्यू पण मिळणार. मग असा जन्म पाहिजे का जिथं मरण येणार आहे? तर असा जन्म पण सुखाला कारण नाही. तर हे सगळे ज्या ठिकाणी नाहीत, रोग पण नाही. रोगामध्ये किती आपण असं वाटतं की कधी कधी पर्याय संपलं चांगलं मिळेल. तर कुठल्याही अवस्थेत गेलो, जरी समजा स्वर्गामध्ये थोडा काळ आपण गेलो तिथे त्यांच्या शरीरात रोग नाही, परंतु बाकीचं दुःख आहेच ना तिथं पण. मानसिक दुःख आहे, संयम नाही त्या ठिकाणी, तर तिथं पण सुख नाही असतं. चारी गती दुःखमय आहे आणि सिद्ध गतीच सुखमय आहे. तर म्हणजे त्या वस्तूकडे आपण कसं पाहणं शिकायचं. आता एखादी आपण तिथं ती प्राप्त करू शकत नाही, पण आपल्या मनामध्ये ती वस्तू बसलेली असते, तर सतत त्याचं ध्यान होते आपल्याला. तसे इथं सिद्ध गती ही अशी आहे की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हे दुःख नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या ह्या अवस्था नाही. अशी ही सिद्ध गती आहे आणि सिद्ध गतीमध्ये अनंत जीव केले जातात आणि आपला पण नंबर तिथं लावायचा. पुढे आता गती मार्गामध्ये जीवांची संख्या सांगतात, म्हणजे किती किती जीव आहेत, कुठल्या कुठल्या गतीमध्ये किती जीव आहेत त्यांची संख्या सांगतात. तर पहिल्यांदा नरगतीमध्ये सुरुवात नरगतीपासूनच होती. म्हणतात पण असं म्हणायचं नरगती, देवीची गती, मनुष्य गती आणि देवगती सांगताना असं क्रमाने सांगायचं. सामण्णाने रैया पण अंकुल वीर्य मूल गुण सेवी, विद्यादि पारदस अड, छत्ति गुणिज पद विदा सेवी, सामण्णाने रैया पण अंकुल वीर्य मूल गुण सेवी, विद्यादि पारदस अड, छत्ति गुणिज पद विदा सेवी. सामान्य नारकींची संख्या, सामान्य नारकी म्हणजे 7 नरकातली मिळून संख्या किती आहे? तर सांगतात की घणांकुल वीर्य मूल गुण सेवी. घणांकुलाच्या दुसऱ्या वर्गमुळाने श्रेणीला जलश्रेणीला गुणायचं तेवढं सांगते तुम्हाला फळ्यावर काढून, तेवढे त्यांची सामान्य संख्या आहे.
आता जगश्रेणी म्हणजे काय हे तुम्ही अजून शिकला नाही. घनांकुल म्हणजे काय तर एवढं लक्षात ठेवा की घनांकुल म्हणजे तुम्हाला परत सांगितलं होतं 1 अंगुल बाय 1 अंगुल बाय 1 अंगुल अशी जी आकाशाचं क्षेत्र आहे तेवढ्यामध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश येतील खूप क्षेत्र सूक्ष्म आहे. आता सांगितलं घनांकुलाचा असंख्यात व भक्ती अवगाहन आहे सगळ्या जीवांची एकंदरीत सगळ्या पृथ्वी पाणी अग्नी वायू वनस्पतींची म्हणजे तो घनांकुल जो आहे त्याचा असंख्यात भाग म्हणजे त्याच्यामध्ये पण असंख्यात प्रदेश येतात. तो असंख्यात भाग जो आहे अवगाहन ती सुद्धा 1-2 प्रदेश नाही आहेत ते पण असंख्यात प्रदेश आहेत. कारण त्या जीवाला किती कुठं पण कुठल्या पण पर्याय गेला तर असंख्यात प्रदेश लागतातच राहायला. जसं परमाणु एका प्रदेशावर राहतो आणि अनंत परमाणु सुद्धा एका प्रदेशावर राहतात तसे जीव एका प्रदेशावर राहत नाही तर जीवाला राहायला किती प्रदेश लागतात. सगळ्यात छोटी जी सूक्ष्म निबोधक प्रत्येकाची अवघात जरी घेतली तर ती असंख्यात प्रदेश आहे. प्रदेश खूप सूक्ष्म आहे म्हणजे एक सूच्यंगुलाचा जो असंख्यात भाग सूच्यंगुल म्हणजे काय सांगितलं तर तुम्हाला की एक आकाश प्रदेश पंक्ती फक्त किती ती फक्त पावणेचं धरा किंवा प्रमाण अंगुल घेतलं तर त्याच्या 500 पट होणार म्हणजे 375 इंच होईल ते म्हणजे त्याचं कारण की 8 इंच अशी हे 8 व्यवस्था की नाही असं जवळजवळ ठेवले आपण हे तर हे तर ही जी पंक्ती म्हणजे पाऊण इंच होते आपल्या इंचानं मोजलं तर त्याच्यामध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश येतील त्याला म्हणायचं सूच्यंगुल एक सूच्यंगुल आणि याच्या असंख्यात अवभाग करायचा तुकडा तर त्याच्यामध्ये किती प्रदेश आहेत तर सांगितले असंख्यात कल्पकाळाचे समय. एक कल्पकाळ म्हणजे किती असतोय 20 कोटी सागरांचा एक कल्पकाळ असतो आणि अशा असंख्यात कल्पकाळ घ्यायचे त्याचे जेवढे समय होतील ते ह्याच्या असंख्यातव्या भागामध्ये होतील. एवढं क्षेत्राचा तो प्रदेश सूक्ष्म आहे म्हणजे काळापेक्षा सुद्धा क्षेत्र सूक्ष्म सांगितले. एक प्रदेश म्हणजे खूप लहान आहे की आपल्याला एवढं दिसतंय ना त्याच्यामध्ये असंख्यात प्रदेश आहेत. एवढे टिपकीने ठेवले म्हणजे हे एक प्रदेश नाही असंख्यात प्रदेश आहे त्याच्यामध्ये. तर सूच्यंगुलाचा असंख्यात भाग आहे. आता हे तर किती घ्यायचं आहे नाती किती आहे तर घनांकुलाच्या दुसऱ्या वर्गमूळाला. आता घनांकुल म्हणजे काय सांगितलं होतं अंगुल गुणिले सूच्यंगुल गुणिले सूच्यंगुल गुणिले सूच्यंगुल म्हणजे काय होते घनांकुल. ह्या सूच्यंगुलाचं जे पाऊण इंच गुणिले पाऊण इंच गुणिले पाऊण इंच तर हा घनांकुल आणि ह्याचं काय करायचं ह्याच्यामध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश येतील त्याला म्हणायचं घनांकुल एक घनांकुल. ज्याला क्षेत्र आपल्याला सांगतात संख्या त्याला त्याचे प्रदेश मोजायचे. काळाच्या मापात सांगितलं की त्याचे समय मोजायचे आणि जर भाव सांगितलं तर त्याचे अल्पाकृतीचे मोजायचे आणि द्रव्य सांगितलं तर ते परमाणु मोजायचे म्हणजे किती परमाणु आहे त्याच्यामध्ये. तर असं 4 अपेक्षेला संख्या सांगतात द्रव्य क्षेत्र काळ आणि भाव. हे घनांकुल हे क्षेत्राच्या अपेक्षेने मोजलेलं माप आहे. तर क्षेत्र संख्या तर ह्याचा काय करायचं ह्यामध्ये जेवढे आकाश प्रदेश येतील त्याचा दुसरं वर्गमूळ काढायचं. दुसरं वर्गमूळ म्हणजे वर्गमूळ म्हणजे समजते ना त्याचं काय म्हणतात मला रूट स्क्वेअर म्हणजे वर्ग झाला त्याचं मूळ काय म्हणतात स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. जसं 25 वर्गमूळ काय आहे 5 36 वर्गमूळ 6 16 वर्गमूळ 4 आहे. आता त्याचं दुसरं वर्गमूळ म्हणजे त्या वर्गमूळाचं पुन्हा वर्गमूळ करायचं. जसं आता 6536 एक संख्या आहे त्याचं पहिलं वर्गमूळ आहे 256 256 चा वर्ग
536 आहे. ह्याचं पुन्हा वर्गमूळ काढायचं 16. 256 16 गुणिले 16 बरोबर 256. 16चं पुन्हा वर्गमूळ काय ना 4. 4चं वर्गमूळ 2. म्हणजे 65 नंतर 536 हे पहिलं वर्गमूळ, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं असं म्हणायचं. तसं घनांक जी संख्या आहे असंख्याता संख्यातामध्ये संख्या येते त्याचं दुसरं वर्गमूळ घ्यायचं आणि त्याला कशाने गुणायचं जलश्रेणी. जलश्रेणी म्हणजे किती आहे तर 7 राजू लांब असे जे एक आकाश प्रदेश पंक्ती हे पाहुणीचे घेतले ते आपण सुच्चंबू आणि ह्याचं जर प्रमाणात घेतलं तर याला 500 ने गुणायचं असते. मग कधी कधी कुठल्या अंकात मोजतात त्यावेळी ते घ्यायचं असते. कुठल्या संख्या प्रमाणांकुलामध्ये मोजतात कधी सामान्य उच्छेदांकुलामध्ये मोजतात. आता इथं जलश्रेणी म्हणजे काय घ्यायचं 7 राजू लांब. 7 राजू म्हणजे किती? एक राजू म्हणजे किती आहे असंख्यात योजन. असंख्यात योजन ते जास्त माप सांगितलं जातं नुसतं सामान्यपणे की सुमेरू पर्वतावरून एक लोखंडाचा गोळा सोडायचा आणि तो 6 महिनेपर्यंत जेवढं जाईल तो खाली खाली गड तर तेवढे एक राजूचं प्रमाण आहे. एवढा असंख्यात योजन आहे आणि असं 7 राजू प्रमाण जी एक आकाश प्रदेश पंक्ती आहे त्याला काय म्हणतात जलश्रेणी. त्या जलश्रेणीचा घन केला की पूर्ण लोक होतोय जलश्रेणी. तर हे जे जलश्रेणी घ्यायचे 7 राज्यांमध्ये जेवढे प्रदेश येतील आकाश प्रदेश त्याला म्हणायचं एक जलश्रेणी. ती संख्या प्रदेशांची घ्यायची आणि घनांकुल हे सुद्धा क्षेत्रच आहे. तर जलश्रेणीला घनांकुलाच्या दुसऱ्या वर्गमूळाने गुणायचं. जलश्रेणी गुणिले घनांकुलाचा दुसरा वर्गमूळ. संदृष्टी आहे जलश्रेणीची एक रेष फक्त आणि घनांकुलाचा दुसरा वर्गमूळ त्याची संदृष्टी 2च दुसरा वर्गमूळ असल्यामुळे मग ह्याला फक्त असं मूळ लिहितात 2 मूळ घनांकुलाचं दुसरं वर्गमूळ. तर एवढे कोण आहेत एवढे नारकी जीव आहेत. एक नारकी जीवाला बसवायचं आहे जलश्रेणीवर. तर ही एक जलश्रेणी धरणार पुन्हा अशी किती जलश्रेणी होणार घनांकुलाचं दुसरं वर्गमूळ जेवढं आहे तेवढ्या जलश्रेणी होणार. हे दुसरी जलश्रेणी, तिसरी जलश्रेणी, चौथी जलश्रेणी अशा जलश्रेणी किती घ्यायच्या घनांकुलाचं दुसरं वर्गमूळाचं जेवढं प्रमाण आहे तेवढ्या जलश्रेणी प्रमाण त्याच्या प्रत्येक एका प्रदेशावर काय करायचं नारकी जीव बसवायचे. तर तेवढं ती जागा सगळी घटणार म्हणजे एक प्रदेश म्हणजे एक नारकी घेतलं आपण तर एवढे नारकी जीव आहे किती 7 नरकामध्ये मिळून जलश्रेणी गुणिले घनांकुलाचं दुसरं वर्गमूळ. आता त्याच्यामध्ये पहिल्या दुसऱ्या अधिक नरकामध्ये किती आहे ओळीनं त्याचं वेगवेगळं प्रमाण सांगितलं. पहिलं नरकाचं सोडून द्यायचं कारण सगळ्यात जास्त पहिल्या नरकातले नारकी आहे. मग दुसऱ्या नरकापासून ते 7व्या पर्यंत सांगितलं तिथं पहिल्यांदा आणि ते सगळे ह्या सामान्य राशीतून वजा केले की राहिलेले सगळे पहिल्या नरकातले नारकी येतात. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अधिक नरकातल्या जीवांची पहिला संख्या सांगितली किती आहे ती जलश्रेणी. आता फक्त श्रेणी दुसरा जगश्रेणी भागिले त्यातच 12व्या वर्गमूळाने भागायचं. तिथे वर्गमूळाने भागायचं 12. आता असं सांगितलं होतं नाही तिसरं चौथ्यापर्यंत गेलो. आता मोठी मोठी संख्या असतील तर त्याचे वर्गमूळ जास्त येतील ना. जगश्रेणी खूप मोठी संख्या आहे तर त्याचे तिथे वर्गमूळ निघतील असंख्यात वर्गमूळ निघतील त्याचे. तर त्याचं जे 12 वर्गमूळ येईल पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं असं करत करत तिथं जायचं 12वर त्या वर्गमूळानं त्या जलश्रेणीवर भागायचं. तर
भागल्यानंतर जे उत्तर येईल तेवढे दुसऱ्या नरकामध्ये नाटकी जीवाची संख्या आहे. म्हणजे एक जगश्रेणी प्रमाण नाही, ह्या जगश्रेणीतलं थोडे येणार, त्याच्या 12 वर्गमुळांना भागल्यानंतर जे उत्तर येईल तेवढे ते नाटकी जीव येणार. पहिला नरक, दुसरा नरक सगळे नाटकी म्हणून एवढे. आणि पहिल्या नरकामध्ये किती आहे? जगश्रेणी, एक जगश्रेणी प्रमाण नाही, जगश्रेणीला पण 12व्या वर्गमुळाला भागल्यानंतर जे उत्तर येईल ते आमच्या असंख्याकावा भागच म्हणायचे. 12 वर्गमूळ हे असंख्याक संख्येत असणार, तर जगश्रेणीचा असंख्याकावा भाग प्रमाण एवढे ते नाटकीची भाग. 12 संख्या घ्यायची, 12 वर्गमूळ घ्यायचं. तिसऱ्या नरकामध्ये किती जीव आहे? तर तिथं पण जगश्रेणी भागिले 10वं वर्गमूळ भागायचं, म्हणजे ह्याच्यापेक्षा पण कमी होतील होते. कुठले? तिसऱ्या नरकातले 12 हे जीव जास्त का हे जीव जास्त? ते कसं 12ला भागलं की मोठं येईल ना, आणि 10ला भागलं की 12वं वर्गमूळ आहे. 12वं वर्गमूळ छोटं आणि 10वं वर्गमूळ मोठं. असं आता सांगितलं तर मी पहिलं वर्गमूळ 256, दुसरं 16, ते पहिल्यापेक्षा दुसरं खूप छोटं आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरं 4 आहे छोटं, त्यापेक्षा चौथं 2 छोटा आहे. जे जेवढं जास्तावं वर्गमूळ सांगतील तर त्यांना भागलं तर संख्या मोठी येणार, मोठी आहे. 12नं भागलं तर संख्या मोठी, 12व्या वर्गमूळानं भागलं, नंतर 10व्या वर्गमूळानं भागलं तर त्यापेक्षा छोटी संख्या येणार, कारण 10वं वर्गमूळ ह्याच्यापेक्षा मोठं आहे. 12व्या वर्गमूळापेक्षा 10वं वर्गमूळ मोठं, मोठ्या संख्येनं भागलं तर उत्तर छोटं येतंय. चौथ्या नरकातल्या नाटकींची संख्या किती आहे? जगश्रेणी भागिले 8वं वर्गमूळ. सगळे समसंख्येत लक्षात घ्यायचं, 12, 10, 8. जी ही अजून कमी आहे. चौथ्या खाली खाली नरकात जाईल तसं संख्या कमी कमी होत जाणार. नंतर 5व्या नरकातल्या नाटकींची संख्या जगश्रेणी भागिले 6वं वर्गमूळ. अशी कमी कमी होणार, एवढे जगश्रेणी हे एवढं, पुन्हा छोटी छोटी होत जाणार, असं कमी कमी. हा, एक जगश्रेणीला भाग दिला ना आपण. नाही नाही, हे सगळे पहिल्या नाटकातल्या जीवांची संख्या येईल ही सगळी. हा, आणि ह्या जगश्रेणीचा भाग आहे ना 12वं वर्गमूळ, 10वं वर्गमूळ, त्याचं एक जगश्रेणी प्रमाण पण नाही, त्या जगश्रेणीचा पण असंख्याकावा भाग आहे हे दुसऱ्या नरकातले जीव. नंतर 6व्या नरकातल्या जीवांची संख्या सांगितली जगश्रेणी भागिले 3रं वर्गमूळ. 4 नाही घ्यायचंय का? 12, 10, 8, 6, त्याच्यानंतर 3 घ्यायचं 3रं वर्गमूळ. नंतर 7व्या नरकातल्या जीवांची संख्या जगश्रेणी भागिले 2रं वर्गमूळ. हे अजून कमी, 7व्या नरकातल्या जीवांची संख्या अजून कमी झाली. खाली खाली जसं नरकात जाईल तसं जे पापी जीव पण कमी आहे, सगळ्यात जास्त पापी जीव, पुण्यवान जीव पण सगळ्यात कमी. स्वर्गात बरोबर जाईल तसं वरची संख्या कमी कमी जाणार, नरकात खाली खाली जाईल तसं कमी कमी सांगतो. जास्त पुण्यवान पण जास्त नसणार आणि जास्त पापवान पण जास्त नसणार, मध्यम मीडियम जास्त असणार. आता आपण पण बघतोच की जगामध्ये मध्यम हे जे असणारे लोक जास्त असतात, जास्त गरीब असणारे कमी, जास्त श्रीमंत असणारे पण कमी असतात. आता हे 7व्या नरकाच्या 2ऱ्यापासून 7व्या नरकापर्यंतच्या जीवांची संख्या सांगितली. लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. पहिल्यांदा जगश्रेणीला सगळे सगळीकडे भाग जरा शिकून आहे जगश्रेणीचा आहे, पण त्याला भाग जे द्यायचा तो 2-2 कमी करायचा. 12वं वर्गमूळ, 10वं वर्गमूळ, 8वं वर्गमूळ, 6वं वर्गमूळ, आणि मग 3रं आणि 2रं घ्यायचं. मध्ये 4 नाही एवढं हे करायचं, तिथं 3 आहे 4च्या ठिकाणी, बाकी सगळ्या ठिकाणी 2-2चं अंतर होत गेलेलं आहे. आता पहिल्या नरकातले नाटकी किती आहेत मग ते सांगते पुढे. हे मच्छा पुढवीनं, हे गाठा लावायचे राहिले वरचे. हे पहिली ओळ लावली होती. सामान्य नाटकी किती आहे? घनांकुलाच्या 2ऱ्या वर्गमुळानं गुण म्हणजे गुणित, श्रेणी म्हणजे श्रेणी प्रमाण आहे.
आणि द्वितीय अधिक दुसऱ्या अधिक नरकाची जीवांची संख्या. इथं शब्द काय तिथं बार म्हणजे 12, दस म्हणजे 10, आड म्हणजे 8, छ म्हणजे 6, तीन म्हणजे 3 आणि 2 म्हणजे 2. आणि ह्या सगळ्या निज पद म्हणजे आपलं वर्गमूळ, पद म्हणजे वर्गमूळ घ्यायचं. आपल्या वर्गमूळानं भागित म्हणजे भाजित सेरी जगश्रेणी, जे जगश्रेणीला आपल्या एवढ्या वर्गमूळानं भागायचं की त्या नरकातल्या जीवांची संख्या येणार प्रमाणे. आता पुढं पहिल्या पूर्वीचं सांगताय. हेटी मच्छा पुडवीन रासी विहीनो दुसंवरासीदू परमावणी मिरासी नेरयाणंतु नित्तिठो हेटी मच्छा पुडवीन रासी विहीनो दुसंवरासीदू परमावणी मिरासी हेक्टिम म्हणजे खालच्या 6 पृथ्वींच्या राशीनं रहित सर्व राशी ही पडम अवळी पहिल्या अवळींची पृथ्वी होते. पहिल्या पृथ्वीमध्ये नेरयाणम राशी नारदी जीवांची राशी आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे आता हे सामान्य नारदी राशी सांगितली होती की ते जगश्रेणी गुणिले त्याचा घनाकुलाचं दुसरं वर्गमूळ. म्हणजे एवढ्या जगश्रेणी कमीच काढतात नाही त्या असंख्या जगश्रेणी येणार अशा. तर तेवढे नारदी जीव आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं ह्या सगळ्यांची बेरीज करून त्याच्यातून वजा करायची. म्हणजे राहिलेली संख्या जी आहे ती सगळी पहिल्या नरकातल्या नारदींची. ते पहिल्या नरकामध्ये सगळ्यात जास्त संख्या बहुभाग नारदी पहिल्या नरकात आहे आणि एक असंख्यात अवभाग बाकी सगळ्या नरकातले नारदी. तुम्ही दौलाचं 3रं पुस्तक वाचलं ना, नुसतं एवढी संख्या सिद्ध करायला किती प्रकारचं गणित केलं त्यांनी. पुष्कळ प्रकारानं ते संख्या काढली कशी आहे त्याच्यापेक्षा ते किती ज्यावेळी ते किती ना असं विस्तारानं वर्णन केलं. 8 पण नाही पुष्कळ आहे. पुढं तर काय सांगायचं होतं. आता हे कसं करायचं मग त्याचं जे संतुष्टी आचार्याने दिलेले इथं की सांगते की दोन्ही सांगते अंक आणि अर्थ दोन्ही सांगते. आता आपलं कधी पण त्रैराशी करतो ना आपण तसं त्रैराशी करायचं आहे ठिकाणी. नको मी तर मध्ये करते राहिलेली जागा तर जे सामान्य नारसींचं प्रमाण आहे ते किती आहे जगश्रेणी गुणिले दुसरं वर्गमूळ घनांकुलाचं दुसरं वर्गमूळ. जगश्रेणीचं दुसरं वर्गमूळ नाही ते घनांकुलाचं दुसरं वर्गमूळ. आता याच्यातून ह्या सगळ्यांची बेरीज करायची. ह्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर किती येणार तर इथं जी सगळ्यात मोठी संख्या असते ना त्याच्यामध्ये सगळ्या असंख्यात आणि अनंताचं गणित करताना बेरीज वजाबाकी करत नाही. जी मोठी संख्या असते ना त्याच्यामध्ये सगळी साधिक राशी करायची म्हणजे थोडी अधिक. कारण त्यात बघा 5,536 ला आपण 256 भागलं तर किती छोटी संख्या आहे ते 256. 16 भागलं तर किती येणार 4096. पुन्हा त्याला 4 भागलं तर किती येणार 16,900 किती 16,768 येते ना 16,336 येते. 16,000 काहीतरी 8,192च्या दुप्पट किती येणार 16,000 16,384 येते ना 16,384. म्हणजे सांगायला गेलं की मोठी एवढ्या तुम्ही छोट्या छोट्या वर्गमूळाने भागात दिलं तर ती मोठी संख्या आहे. मग त्या 16,384 मध्ये 256 त्याच्यामध्ये ऍड झाले म्हणजे अधिक झाले. त्याचं काय दुप्पट पण झाली नाही संख्या किंवा चौथा भाग 10वा भाग पण झाले नाही. ती खूप छोटी संख्या आहे. तसं तर ही सगळ्या संख्या काय मोठी संख्या 12 वर्गमूळाने भागल्यानंतर सगळ्यात छोटी संख्येनं भागाला ना 12 वर्गमूळ सगळ्यात लहान येणार. 10 वर्गमूळ त्यापेक्षा मोठं 8 वर्गमूळ त्यापेक्षा मोठी संख्या आणि त्या जास्त मोठ्या संख्येनं भागलं की
उत्तर छोटं आहे. म्हणून ही संख्या सगळ्यात मोठी ह्या सगळ्या 6 पैकी 6 आहेत ना, खालची दुसरे 7. मग ह्यामध्ये सगळ्या संख्या काय करायचे ऍड करायच्या. ह्याची संदृष्टी काय करायची, फक्त जगश्रेणी म्हणजे एक लाईन आहे त्याला 12 ने भागायचं. जगश्रेणी म्हणजे जगश्रेणी भागिले 10, जगश्रेणी भागिले 8. म्हणजे 8वं वर्गमूळ घ्यायचं. जगश्रेणी भागिले 6, जगश्रेणी भागिले 3, जगश्रेणी भागिले 2. तर ह्या सगळ्या संख्या ह्याच्यामध्ये अधिक करून टाकायच्या, त्यामध्ये मिसळल्या. हे बरोबर ही उभी रेष ह्या सगळ्या संख्यांची काही अधिक कधी करायचं असेल की अशी वर डोक्यावर रेष मारतात की त्याच्यामध्ये अधिक झालं की समजायची. तर ह्या सगळ्या नाटकी जीवांचं प्रमाण पुसत्यात आहे. त्यात आपले किती जगश्रेणी आणि गुणिले दुसरं वर्गमूळ आहे गणामुलाचं. ह्याच्यातून वजा काय करायची, वजा जगश्रेणी भागिले 12 वर्गमूळ 6. हे ह्या संख्येतून ही संख्या वजा केली की पहिल्या वर्गातल्या नाटकीची संख्या येणार. पहिल्या वर्गातल्या नाटकीची. आता आपण जसं त्रैराशी करतो, हे काय झाले, ही गुण्य राशी, ही गुणकार राशी. म्हणजे दोघांचा गुणकार आहे ना मध्ये, गुणिले चिन्ह आहे संख्येच्या. हे गुण्य जगश्रेणी आणि दुसरं वर्गमूळ गुणकार राशी आहे. आता समजा आपल्याला ह्याच्यातून जगश्रेणीच वजा करायची असते तर काय झालं असतं, त्या दुसऱ्या वर्गमूळातून 1 कमी झालं असतं. समान संख्या वजा करायची तर असं आपल्याला परवा सांगितलं होतं तुम्हाला उदाहरण. 100 गुणिले 4 आहे समजा, वजा 100 आहे, तर काय होणार, त्याचं उत्तर 100 गुणिले 3 आहे. म्हणजे हा समान दोन्ही गुणे राशी आहे, तर ह्याचा एक गुणकार इथं आहे ना, मग तो एक गुणकार ह्याच्यामधून कमी करायचा म्हणजे ते उत्तर चालू समजायचं. तसं आता इथं ह्या सगळ्या गणितामध्ये हे फॉर्म्युले असतात, हे उपयोगात जातात. म्हणजे तिथं काय आपल्याला आकडेमोड करता येत नाही, मग त्याचा गुणकार जो आहे तो कमी करा. म्हणजे आता 100 गुणिले 4 आहे तर 400 झाले असते आणि वजा 100 केलं म्हणजे 300 येणार. मग तेच उत्तर कसं काढायचं, ह्याच्यातून ह्याचा एक गुणकार कमी करायचा. आता इथे समजा 100 गुणिले 2 असतं तर 2 कमी करणार. आता समजा आता इथं आपल्याला 100 भागिले 10 आहे, याच्यातून किती कमी करणार, तर ते त्रैराशिक करायचं. कसं त्रैराशिक करायचं, जर 100 कमी करायचं असेल तर 1 कमी होते गुणकार. 100 भागिले 10 कमी करायचं तर गुणकार किती गुणकारातून किती कमी करणार. आता इथं जर 100च असते समजा तर त्याच्यातून 1 कमी झाला असतं. आता 100 पूर्ण राशी नाहीये, 100चा 10वा भाग आहे, मग तो कमी करायचा असेल तर ह्या गुणकारातून किती कमी होणार, असं त्याला त्रैराशिक म्हणतात. तर त्याला हे पुसत प्रमाण, फल आणि इच्छा. आता हे उदाहरण मी कुठलं पण अंकार संदृष्टीतलं कुठलं पण उदाहरण घेतलं तरी चालतंय. समजा ते तर म्हटलं 100 जर राशी कमी करायची असेल तर 1 गुणकार कमी होणार. 100 भागिले आता इथे 10 कमी करायचे आहे तर किती कमी होणार गुणकारातून, तर फल गुणिले इच्छा भागिले प्रमाण. बरोबर 100 1 गुणिले 100 भागिले 10 आणि त्याला भागिले काय येणार, प्रमाण राशी किती आहे 100 आहे. 100 जाणार म्हणजे 1चा 10वा भाग. 1 गुणकार पूर्ण कमी होणार नाही, 1चा 10वा भाग गुणकार ह्या 4 मधनं कमी होणार.
हा 4 वजा 1 भागिले 10 म्हणजे किती होणार 10चा आपण हे करणार समच्छेद 40 भागिले 10 वजा 1 किती होणार 39 भागिले बरोबर आहे ना 39 भागिले 10 हे उत्तर आलं. मग आता आपण 100 गुणिले 39 भागिले 10 दिसते का खाली बदलू तर काय नंतर 10 390 आलं की उत्तर बरोबर. म्हणजे तुम्ही 100 गुणिले 4 करणार आणि वजा 100 भागिले 10 100 भागिले 10 म्हणजे किती झाले 10 आणि 100 गुणिले 4 म्हणजे 400 400 मधून 10 कमी झालं तर किती आले 390. मग तेच उत्तर ह्या पद्धतीने काढलं. आता इथं तर आपल्याला असं सोपं जात आहे परंतु असंख्यात आणि अनंताचं किंवा मोठं गणित असेल तर त्याला ह्या पद्धतीनं करायचं. म्हणजे आता हे उत्तर काढायचं आपल्याला काय जगश्रेणीला दुसऱ्या वर्गमूळानं गुणलं आणि त्याच्यामधून जगश्रेणीचा भागिले 12 वर्गमूळ हे वजा करायचं. तर मग किती होणार ह्या गुणकारामधून हेच आता संख्या इथं घालायचं. समजा आपण आता आकडे घातले तर तसं जर एक जगश्रेणी इथं असती तर त्या दुसऱ्या वर्गमूळातून एक गुणकार कमी झाला असता. कारण समान संख्या असेल तर ते एक गुणकार कमी होतो. तर म्हणायचं करायची करायला जगश्रेणी कमी करायची असेल तर आवाज येतोय का एक गुणकार कमी होणार आणि जगश्रेणी भागिले 12 वर्गमूळ आणि थोडा अधिक आहे त्याच्यामध्ये एवढं कमी करायचं आहे तर किती गुणकारातून कमी होणार त्या गुणकारातून कमी होणार तर त्याचं त्रैराशिक केलं. मग इथं काय होणार 1 गुणिले जर इथं बोलते 1 गुणिले जगश्रेणी भागिले 1 गुणिले जगश्रेणी भागिले 12 वर्गमूळ आणि त्याला काय येणार भाग जगश्रेणी भागिले होणार आहे. तर हे जगश्रेणी निघून जाणार किती राहणार 1चा भागिले 12 वर्गमूळ 12 म्हणजे 12 नाही येते संख्या 12 वर्गमूळ आहे आणि त्याच्यात काही अधिक एवढे ह्या गुणकारातून कमी होणार. म्हणजे जगश्रेणी गुणिले घनाकुलाचं दुसरं वर्गमूळ आणि ह्याच्यातून हे वजा म्हणायचं हे 1 भागिले 12 वर्गमूळ काही अधिक एवढी संख्या वजा करायची. मग जेवढं उत्तर येईल ते सगळं कुठले जीवांची संख्या आहे पहिल्या नंतरच्या जीवांची. म्हणजे थोडा एक असंख्याचा भागच फक्त कमी झाला त्या गुणकारातून एक 12 वर्ग म्हणजे एका एकाचा असंख्याचा भाग तेवढा गुणकार कमी झाला. बाकी सगळी संख्या कुणाची आहे पहिल्या वर्गातल्या जीवांची आहे. हा तसंच पहिल्या दुसऱ्या स्वर्गात जीवांची संख्या जास्त आणि पहिल्या नरकामध्ये जास्त. आता इथं जसं आहे ना स्वर्गामध्ये जातात पुढे ते ह्याच्यात पुढे राहते देवगतीची संख्या हे 12 10 सगळे समसंख्या वर्गमूळ आणि तिथं सगळे विषम संख्या आहे. म्हणजे काय केलं फक्त सगळं नाही समजलं ज्याला समजलं त्याला चांगलं झालं नाही समजलं एवढं लक्षात ठेवायचं. दुसऱ्या नरकापासून 7व्या नरकापर्यंतची जी संख्या ती खूप छोटी म्हणजे असंख्याचा भाग आहे आणि तो सामान्य नारक राशीतून कमी केला की सगळे राहिलेली संख्या पहिल्या नरकातल्या जीवांची आहे. म्हणजे असंख्यात बहुभाग पहिल्या नरकातले जीव आहेत आणि बाकी सगळ्या नरकातले जीव असंख्याचा भाग. बहुभाग म्हणजे खूप जसं आता आपण 100 आहे 90 आणि 10 90 हा मोठा भाग झाला आणि 10 हा सगळ्यात छोटा भाग झाला. तसे इथं ही संख्या आहे पहिल्या नरकातल्या जीवांची आणि बाकीच्या नरकातल्या जीवांची संख्या. आता पुढं तिऱ्यांच्या गतीतल्या जीवांची संख्या सांगतात. आता वेळ झालेली आहे पुढचं किंवा सूत्राचा तास होणार आहे त्यामुळे बसलं.
थोड्यासा तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. थोडं तरी अभ्यास करत जा. एक कमीत कमी अर्धा तास तरी याच्यासाठी द्या. रात्री द्या, सकाळी उठून द्या. जसं आपण कुठल्या तरी बाहेर परीक्षेला बसलो तर पण अभ्यास करतो, तसं ह्याचा अभ्यास करत तर तुम्हाला खूप चांगला आत्मसात होईल. एकदा तरी बघायचं तरी एवढं कष्ट करत जावं. काय शिकलो आपण ते इथंच येऊन वय बोलूनच जा. जाना हामी शुद्ध चैतन्यमय जीव चांगली, हामी सिद्ध समान शुद्ध जीव आहे. सिद्ध ज्याप्रमाणे जाती जरा मरण रहित आहे, संयोग वियोग रहित, संज्ञा रोग इत्यादी रहित आहे, त्याप्रमाणे माझा हा ध्रुव शाश्वत आत्मा सुद्धा जाती जरा मरण रहित आहे. मला जन्म नाही, मृत्यू नाही. मी अनादि अनंत एक अखंड शुद्ध जीव आहे. त्या आपल्या शुद्ध जीवत्वाला जाणार. याच आपल्या देह देवालयामध्ये सिद्ध परमात्मा विराजमान आहे. त्याला एकदा तरी जाणा, त्याची कदर करा, त्याचा सन्मान करा. या सिद्ध जीवाला आपण कुठे कुठे काय काय खाऊ घालतो, कुठे नेतो. आता नको. आता या सिद्ध जीवाला अशा हीन पर्यायामध्ये नाही न्यायचे. तर जाणाऱ्याला हा मी शुद्ध जीव आहे, गतिरहित आहे. स्वतः सिद्ध चैतन्य स्वरूप, अनादि सिद्ध स्वरूप, शुद्ध एको ध्रुव ओम. नमो अरिहंता